नमस्कार. मी स्वाती उपाध्ये. प्रेरणा एक कला मंचच्या आमच्या या पाऊस पैंजणच्या 7व्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आजचा कार्यक्रम सुरू करण्याआधी सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या 74व्या स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठीच, आपल्या सगळ्या देशवासियांसाठी खूप अभिमानाचा दिवस असतो. आणि आज सकाळी तर आपल्या लाडक्या पंतप्रधानांचं भाषण, 80 मिनिटांचं भाषण ऐकल्यानंतर तर आजचा हा अभिमानाचा दिवस म्हणजे आज अभिमान अधिकच वाढला आपला, नाही? काय बोलत होते आपले लाडके पंतप्रधान. आणि आज आम्हा प्रेरणा एक कला मंचच्या आम्हा सगळ्या कलाकारांचा तर हा अभिमान आणि आनंद आज द्विगुणित होत आहे. कारण आजच्याच या शुभ दिनी आज आम्ही पहिल्यांदाच प्रेरणा एक कला मंचचे आम्ही सगळे कलाकार, आमची ही पाऊस पैंजणची पूर्ण टीम पहिल्यांदाच तुमच्या समोर लाईव्ह येत आहोत. आमचा पाऊस पैंजणचा हा 7वा भाग घेऊन. पाऊस पैंजणच्या आधीच्या 6 भागांना तुम्ही सगळ्यांनी खूप भरभरून प्रतिसाद दिलात. खूप छान स्वागत केलं आमच्या या कार्यक्रमाचं. त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार. आणि आजही तुम्ही आमचा हा लाईव्ह शो बघण्यासाठी उत्सुक आहात. सकाळपासून आज या कार्यक्रमासाठी तुम्ही छान प्रतिसाद देणार आहात, अभिप्राय देत आहात. त्यासाठी तुमचे खूप मनापासून आभार. अ, आजचा हा 7वा भाग आहे आणि आज या 7व्या भागामध्ये आम्ही पाऊस पैंजणची पूर्ण टीम तुम्हाला भेटायला आलेलो आहोत. तुम्हाला सगळ्यांनाच भेटायला खरं म्हणजे आमची सगळी टीम खूप उत्सुक आहे. त्यामुळे मी लवकरच आमच्या सगळ्या टीमला इथे बोलवतीये. काय आहे ना, हा कार्यक्रम करायचा ठरवला तेव्हा आमचा जो मूळ पाऊस पैंजणचा कार्यक्रम होता तो 50 मिनिटाचा, साधारण 1 तासाचा होता. पण जेव्हा हा अशा पद्धतीने ऑनलाईन करायचा ठरवला तेव्हा त्याचे 7 भाग करूयात असं ठरलं चर्चेतून. आणि मग पावसाची विविध रूपं आपण सादर करूयात असं ठरलं. आणि मग हा असा सगळा घाट घातल्यानंतर अ, अशा पावसाच्या विविध रूपांबद्दलच्या, विषयांबद्दलच्या असंख्य कविता शोधणं, त्याचे अर्थ शोधणं, समजून घेणं, त्या सादर करणं, त्याला चाली लावणं, अशा सुंदर कामामध्ये 15-20 दिवस आम्ही सगळे इतके रमलो होतो, इतका आनंद मिळाला आम्हाला. खरंच आपल्याकडचा साहित्याचा खजिना ना खूप मोठा आहे. आणि हे साहित्य, भाषा, हे सगळे आपल्याला एक छान आनंद देत असतात, कायम प्रोत्साहन देत असतात. आपल्यातली सकारात्मकता वाढवत असतात. हां, त्यासाठी त्याच्याशी मैत्री करायला लागते मात्र, साहित्याशी, कुठल्याही भाषेशी, शब्दांशी. एकदा ती मैत्री झाली, की हा आनंद आपोआप आपल्यापर्यंत चालत येतो. आणि मग नैराश्य, अपयशाचं दुःख, राग, द्वेष ह्या सगळ्या गोष्टी आपल्या उंबऱ्यापाशी सुद्धा उभ्या राहत नाही. त्यामुळे मी कायम सगळ्यांना सांगत असते, की साहित्याशी मैत्री करूयात आणि आयुष्यातला आनंद वाढवूयात. आपण माणसं ना खूप भाग्यवान आहोत खरं म्हणजे, असं मला वाटतं. कारण आपल्या आजूबाजूला अशी निखळ मैत्री करणाऱ्या अनेक गोष्टी असतात. फक्त डोळसपणे त्या दिसायला लागतात आपल्याला. खरा मित्र कसा आपल्या पाठीशी भक्कमपणे उभा असतो, आपल्याला आधार देतो, आनंद देतो, कायम प्रोत्साहन देत असतो. तसंच साहित्याशी मैत्री केली तरी आपल्याला असाच अनुभव मिळतो. आणि असेच अजून निखळ मैत्री आपल्याशी करू शकतो हा निसर्ग आणि निसर्गातला पाऊस. पाऊस हा सुद्धा आपला एक सच्चा मित्र असतो. असतो की नाही? आणि म्हणूनच आजचा हा 7वा भाग आहे. दोस्त पाऊस. हा दोस्त पाऊस आपल्याला आपल्या समोर सादर करणार आहोत. आम्ही ही सगळी आमची पाऊस पैंजणची पूर्ण टीम. हा पाऊस काय-काय धमाल मस्ती करणार आहे, काय-काय धमाल मस्ती करतो आणि आपल्या आयुष्यात आनंद कसा पेरतो, ते सादर करतायत आमचे सगळे सगळे टीम. आणि त्या सगळ्यांना मी आता बोलवणार आहे सादर करण्यासाठी दोस्त पाऊस. आल्या आल्या पावसाच्या धुवाधार धारा, धुवाधार धारातून टपाटपा गारा. आल्या आल्या पावसाच्या धुवाधार धारा, धुवाधार धारातून टपाटप्पा गारा. टपाटपा गारा खच दारापाशी पडे, उधळतो हिऱ्याचा तो चुराचा हुकडे. टपाटपा खतदारापाशी पडे, उधळतो हिऱ्यांचाच चुराच हुकडे. पावसात नाला झाल्या ओल्या ओल्या वेली, मोत्यापरी थेंब थेंब निथळती खाली. पावसात नाल्या झाल्या ओल्या ओल्या वेली, मोत्यापरी थेंब थेंब निथळती खाली. झपा झपा काय काय वारा येतो,
कसा दांडगाई करी वाकतात लवतात झाडे भुईवरी. झपा झपा वारा येतो दांडगाई करी वाकतात लवतात झाडे भुईवरी. कडाडात थया थया नाचे विजबाई जाळ रेषा आभाळाला भेदुनिया जाई. कडाडात थया थया नाचे विजबाई जाळ रेषा आभाळाला भेदुनिया जाई. कौलाराचा धबधबा अंगणाचे तळे रस्त्यातून नदी परी पाणी खळखळे. कौलारांचा धबधबा अंगणाचे तळे रस्त्यातून नदी परी पाणी खळखळे. धामधूम पावसाची पाहूनही सारी उन्हाळ्यावरून गेले सूर्यदेव घरी. धामधूम पावसाची पाहूनही सारी उन्हाळ्यावरून गेले सूर्यदेव घरी. आल्या आल्या पावसाच्या धुवाधार धारा धुवाधार धारातून टपाटपा गारा. आल्या आल्या पावसाच्या धुवाधार धारा, धुवाधारातून टपाटपा गारा, टपाटपा गारा. गारा. वा 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 मस्त. पाडगावकरांची, आपल्या लाडक्या पाडगावकरांची ही मंगेश पाडगावकरांची कविता वा धमाल उडवून दिली पहिल्याच कवितेने, नाही? अशा या वेगवेगळ्या कवितांची आवड प्रेरणातल्या आपल्या सगळ्या मुलांमध्येही निर्माण झाली. आणि प्रेरणा एक कला मंचकडून आपण गेली 14 वर्ष अशा पद्धतीने रंगभूमीच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास साधण्याचं काम, लहान गटापासून मोठ्या लोकांपर्यंतचं काम हे चालू आहे. आणि हा विकास, व्यक्तिमत्व विकास जो आहे तो सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने आपण सगळे प्रयत्नशील असतो. आणि ते करताना आपण कायम भाषेला महत्व दिले, हो ना? आणि मला खूप छान वाटतं की तुम्ही, तुमच्यातले बरेच मंडळी इंग्रजी माध्यमातली असून सुद्धा तुम्ही खूप छान मराठी भाषेला तितकंच जपता आहात, समजून घेत आहात, त्या भाषेवर प्रेम करत आहात. आणि त्यामुळे असे छान छान कार्यक्रम आपले तयार होतात कायम आणि लोकांनाही ते आवडतात. आजचाही कार्यक्रम लोक खूप छान कौतुकाने बघतायत. आणि त्यामुळे त्यांना हा दोस्त पाऊस अजून काय धमाल करणार आहे याची उत्सुकता आहे. मैत्री, मला वाटतं दोस्त पावसाची सुरुवात लहानपणापासून होते असं तू कधीतरी मला म्हणाली होतीस. काय वाटतं तुला? मला असं वाटतं की हा पाऊस आहे ना, तो सगळ्यांना हवाहवासा वाटतो आणि आपला मित्रच असतो. म्हणजे निसर्गाशी आपलं जे नातं असतं, जी मैत्री असते ती पावसापासून सुरू होते. कारण पाऊस आपल्याला वेगवेगळ्या गाण्यांमधून, वेगवेगळ्या गोष्टींमधून, कवितांमधून आणि आठवणींमधून सारखा भेटत असतो. पण ना ताई, कधी कधी ना हा पाऊस आपल्याला रागावतो, आपल्याला रुसून बसतो. तेव्हा काय करायचं? कारण आपल्याला खूप वाईट वाटतं आणि खूप अस्वस्थ वाटतं. तर त्याच्याबरोबर केलेल्या गमती जमती आपण त्याला आठवून द्यायच्या. म्हणजे आणि या मैत्रीच्या हक्काने आपण त्याला सांगायचं की अरे पावसा, आता हा रुसवा सोड. म्हणजे मी जे आता ही कविता सादर करणार आहे ना, म्हणजे ज्याच्या कवयित्री आहेत वंदना विट्टणकर, त्याही असंच काहीतरी म्हणतात. मग ऐकव ना. येस येस. ये रे पावसा रुसलास का, माझ्याशी गट्टीपू केलीस का, केलीस का. ये रे पावसा रुसलास का, माझ्याशी गट्टीपू केलीस का, केलीस का. गार गार वाऱ्यात नाचेन मी, खूप खूप पाण्यात भिजेन मी. गार गार वाऱ्यात नाचेन मी, खूप खूप पाण्यात भिजेन मी. विजेची टाळी मला देतोस का, माझ्याशी गट्टीपू केलीस का, केलीस का. ये रे पावसा रुसलास का, माझ्याशी गट्टीपू केलीस का, केलीस का. वा 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 वा. खरंच खूपच गोड. पावसाची मैत्री अगदी लहानपणापासून होते ते अगदी बरोबर बोलली मैत्री तू. हो, आणि ताई मला असं वाटतं ही मैत्री का होत असेल तर पावसात एक मस्त लय असते, छान ताल असतो ना, आणि तो ताल, ती लय आपल्यातही असते अगदी जन्मापासून. आणि मग एकदा पाऊस आला की त्या लयीशी आपण एवढे समरस होतो की आपली मैत्री, घट्ट मैत्री होऊन जाते त्याच्याशी. आणि मग झाडं, पानं, फुलं या सगळ्यांबरोबर पाऊस आपलाही होतो.
आणि म्हणूनच आपले सगळ्यांचे आवडते कवी विंदा करंदीकर असं म्हणतात, पाऊस मुलांचा पानांचा फुलांचा, पाऊस मुलांचा पानांचा फुलांचा, पडतो टप टप जातो झप झप, पडतो टप टप जातो झप झप, पाऊस मुलांचा पानांचा फुलांचा, भिजवतो दप्तर पुसतो पाटी, फुलपाखरांच्या लागतो पाठी, पाऊस मुलांचा हिरव्या चाफ्याचा, पाऊस मुलांचा हिरव्या चाफ्याचा, पडतो सरसर जातो झरझर, पडतो सरसर जातो झरझर, पाऊस मुलांचा पानांचा फुलांचा, मोठ्यांच्या बरोबर घेतो बट्टी, मुलांच्या बरोबर करतो गट्टी, पाऊस मुलांचा पानांचा फुलांचा, पाऊस मुलांचा पानांचा फुलांचा. वा 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 वा. वा वा मस्तच. ताई, हं. जसं आपण सगळ्यात इथं दाद देतोय ह्या कवितांना, तसंच आपले प्रेक्षकही आलेले आहेत आणि प्रेक्षकही खूप छान दाद देत आहेत. पहिले म्हणजे तर कार्यक्रमाला दाद दिलेली आहे. पाऊस पैंजण आपल्याला शुभांगी देवधर यांनी सांगितलं की पाऊस पैंजण रुंझुणत राहील मनामध्ये, असं त्यांनी सांगितलं. आणि थँक्यू शुभांगी. आणि प्रत्येक जण आपल्याला शुभेच्छा देत आहे. त्यानंतर मैत्रीची कविता सगळ्यांना आवडली, आणि आता वर्षा जोशींनी सांगितलंय की क्या बात आहे मुक्ताच्या कवितेवर. तर सगळ्यांना कविता आवडतायत. वा वा वा, सगळ्यांना धन्यवाद. मुक्ताला मी आता तेच म्हणणार होते, मुक्ता आणि मैत्रेयी, की काय तुम्ही दोघींनी व अपूर्वानी सार्थकनी पण गाणी आधीच्या 6 भागांमध्ये खूप छान छान गाणी झाली. मुक्ता आणि मैत्रेयीच्या तर गाण्यांची त्यांचं खूप कौतुक झालेलं आहे तुमच्या दोघींच्या आवाजाचं. आणि मला काही बच्ची कंपनी अशी म्हणाली की ताई आम्हाला पण त्या दोघींच्या आवाजातली गाणी ऐकायची, मोठ्यांची गाणी म्हणतात ना तुम्ही, तर मी त्यांना प्रॉमिस केलं होतं की येस, आमचा 7वा भाग तुम्ही जरूर ऐका, बघा. तुमच्यासाठी पण खूप गोड गाणी या दोघी ताई घेऊन येणार आहेत, आणि तुम्ही आज त्या दोघींची, त्या सगळ्या बच्चे कंपनीची तुम्ही दोघींनी इच्छा पूर्ण केलेली आहे. सो त्यांना पण आनंद झालाय. नक्कीच. आणि आणि ही गाणी मुक्ता, कविता खूप छान सादर केलीस. आणि यातलं एक वाक्य मला इतकं आवडलं, पाऊस मुलांचा, की पाऊस सगळ्यांचाच आहे आणि मुलांना तर पाऊस खूपच आवडतो. आणि आपले लाडके कवी ज्यांच्या आपण खूप कविता घेतल्या आहेत, मंगेश पाडगावकर यांनी पण यावरती पावसावर खूप कविता केल्या आहेत. त्यातलीच एक कविता अशी आहे, टपटप पडती. त्याच्यामध्ये असं आहे की बाहेर पाऊस पडत असेल तर घरात बसून अभ्यास करायला कोणाला आवडतं, पावसात जाऊन खेळायलाच सगळ्यांना जास्ती आवडतं. बाहेर ढग कसे गडगडतायत, विजा कशा चमकतायत, झाडं कशी छान भिजतायत, हे सगळं आपण बाहेर गेल्याशिवाय तर काही बघू शकत नाही. तर त्यांचीच एक कविता मी सादर करू का आता? टप 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 थेंब वाजती, गाणे गातो वारा, टप 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 थेंब वाजती, गाणे गातो वारा, विसराता पाटी पुस्तक, विसराता पाटी पुस्तक, मजेत झेला धारा, पाऊस आला रे पाऊस आला, टप 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 घराघरावर कौलारावर आले झिम झिम पाणी, घराघरावर कौलारावर आले झिम झिम पाणी, गुणगुणती झाडांची पाने, हिरवी हिरवी गाणी, गुणगुणती झाडांची गाणे, हिरवी हिरवी गाणी, अवती भवती भिजून माती, अवती भवती भिजून माती, सुगंध भरला सारा, विसराता पाटी पुस्तक, मजेत झेला धारा, पाऊस आला रे पाऊस आला, टप 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 टप. वा 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 वा. हा मस्त. वा. एकदम लहान झाल्यासारखं हो वाटलं. ना. अपूर्व मस्त गातो सर तू. हो,
बच्चे कंपनीला अरे. परवणी आहे म्हणजे. हो, अश्विनी काशीकर यांनी पण तुझं खूप कौतुक केलंय, मस्त अपूर्व म्हणून. आणि आपल्याला अजून पण काही काही कमेंट्स आल्यात. सुधीर लिमय यांनी सांगितलंय की खूप मस्त कल्पना आहे, अप्रतिम सादरीकरण आहे. आणि संपदा पटवर्धन यांनी पण सांगितले फुल टीम एकदम झकास, फ्रेश फील. सो थँक्यू. आणखीन एक छान कमेंट छान कमेंट आली आहे बरं का आपल्याला. बलराज काटे यांनी केली आहे. बऱ्याच काळानंतर प्रेरणाच्या समूहाला भेटण्याचा योग आला. नमस्ते स्वातीताई, अमोघ हाय, सावनी हाय. बाहेर पाऊस बरसतोय आणि समोर पाऊस पैंजणची मैफिल. क्या बात आहे. सर्व टीमला शुभेच्छा. म्हणजे बाहेर थँक्यू बलराज दादा. पाऊस पैंजण. वा 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 वा. थँक्यू बलराज दादा. खरंच खूप हो. आपण भेटतोय या निमित्ताने होईना. बलराज दादांनी खूप आपल्या प्रेरणाच्या बऱ्याच नाटकांसाठी म्युझिक देण्यासाठी काम केले. पोळकाकांच्या स्टुडिओमध्ये आपण भेटलो. बलराज, थँक्यू सो मच बलराज. आणि इवन हरिज्ञा बांदलनी पण कमेंट केली की लहानपणी या कवितेची चाल माझी आवडती होती. सो थँक्यू हरिज्ञा. एन्जॉय करूयात आपण सगळे. ताई. प्रेक्षकांना आपण असेच अजून खूप छान छान कविता आणि गाणी ऐकूयात. आणि कारण प्रेक्षक खूप आनंद घेत आहेत, तर आता आपण पुढच्या कवितेकडे वळायला हरकत नाही असं मला वाटतंय. ताई, माझे ना अनेक मित्र आहेत, पण त्यातला माझा एक खूप जवळचा आणि खास मित्र आहे. आणि त्याला नाही मग तो प्रेरणात पण आहे खरं तर त्याला भेटण्यासाठी आपण सगळेच, पण मी खूप आतुरतेने वाट बघत असतो. त्याचं कारण असं आहे की जेव्हा तो येतो ना तेव्हा तो भरभरून देतो. म्हणजे आनंदाने नाहू घालतो किंवा इंद्रधनुच्या रंगांनी उधळण करतो. तर खरं तर हा मित्र जो आहे तो म्हणजे पाऊस. आणि तो जेव्हा येतो ना तेव्हा मी त्याला स्वतःमध्ये एवढं मुरवून घेतो की मीच कधी पाऊस होतो हे मला कळत नाही. एक होता पाऊस, त्याला बरसण्याची हौस. रिमझिमत यायचा, मला खुशीत घ्यायचा. लपाछपी खेळताना डोंगरात लपायचा. वीज होऊन डोंगरा आडून मला चोरून पाहायचा. मी त्याला शोधत मग डोंगराच्या दऱ्यांमध्ये जायचो. त्याच्या मागे हळूच जाऊन जोरात धप्पा द्यायचो. मग तो पुन्हा एकदा सर होऊन यायचा. गोल गोल गार गारा खिशात भरून द्यायचा. मी त्याला मग एक गोड पापा द्यायचो. त्याच्या हातात हात घालून खुशाल पाऊस व्हायचो. काय कोणाची आहे ही कविता? ही कविता विजय शेंडगे नावाचे कवी आहेत त्यांची. ही फार सुंदर कविता आहे. विजयची, तुम्ही जर हा कार्यक्रम ऐकत असाल किंवा तुमच्यापर्यंत हा कधी पोहोचला तर आम्ही खूप मनापासून तुमचे आभारी आहोत की तुम्ही इतकी सुंदर कल्पना असलेली कविता आम्हाला दिलेली आहे. आणि त्याचाच आमच्या बरोबर प्रेक्षकांनाही खूप छान आनंद मिळालाय. हेच मी मगाशी जे म्हणाले की अशा खूप छान छान कविता शोधण्याचं एक वेळ लागलंय मला वाटतं आता आमच्या टीमला, नाही अपूर्व, अमोघ, सार्थक, की असे रोज एक नवीन कविता शोधायची आणि तिचं म्हणजे असं तिचा अर्थ समजून घेण्यासाठी तिचा फार तळ गाठायचा. आणि ते करताना खूप मिळून जातं, खूप काहीतरी मिळतात. तसं सार्थक म्हणाल तसं खूप काही देतो. फक्त पाऊसच नाही तर आपल्या आजूबाजूला असलेल्या ज्या छान छान सकारात्मक गोष्टी आहेत त्या खूप मिळतात आपल्याला. थँक्यू कविता ऐकवलीस. हा सई बोल. आपण आता बघितलं की लहान मुलांचा तर पाऊस हा आपला मित्र असतोच, पण मोठं झाल्यावर सुद्धा त्याच्याशी मैत्री आपल्याला टिकवता आली पाहिजे. जसं निसर्गातले सगळेच घटक आणि पावसामध्ये एकतानता असते, ते सगळे एकरूप झालेले असतात. त्यांची मैत्री तर निराळीच असते. ऐकून दाखवू तुम्हाला? दाखव की. ऐका. गिरीशिखरावरुनी सोगे सुटले ढगांचे, ओले हिरवे दिवस येती जाती श्रावणाचे. मिटे फुले डोंगरात फुलं उन सावल्यांचे, स्वप्न दिवसाच्या डोळा तरळत चांदण्यांचे. ओल्या चिंब अवकाशी आर्तनाद पावसाचा, पान फुलं होऊ पाहे कणकण मृत्तिकेचा.
विष्णुकांतीच्या फुलांचा पसरल्या निळ्या राशी, विष्णुकांतीच्या फुलांच्या पसरल्या निळ्या राशी, सहस्त्राक्ष अंथरितो नेत्र धरेच्या पायाशी, गवताच्या पात्यापरी भिजलेले माझे मन, इंद्रधनुष्याशी नाते जोडी उन्मन होऊन, जोडी उन्मन होऊन. वा वा, वा वा. जोडी उन्मन होऊन. किती छान. कोणाची मला येस, हे जे त्यांनी म्हटलंय, जोडी उन्मन होऊन, तर असं उन्मन होऊन एकाग्रता साधून असं निसर्गात केल्यावर बऱ्याच कवींना, कवयित्रींना अनेक कविता सुचतात. तर तसंच फक्त मला असं वाटतं की अशा कविता आपल्यालाही सुचाव्यात असंही आपल्याला वाटतं कधी कधी. म्हणजे मस्त पाऊस खिडकीतून पडतोय, आत्ता पण पडतोय, मस्त भजी, चहा पीत, कॉफी पीत, भजी खात, असं मस्त 4 ओळ्या सुचाव्यात असं आपल्यालाही वाटतं. तर ही जी हो. प्रोसेस आहे कविता सुचण्याची, तर त्या प्रोसेस वरती सुद्धा मला एक कविता मिळाली आहे. सो बरं. यू म्हणजे आपण गेस करू शकतो ही कोणाची आहे. गेस करू शकता? ओके, मी सांगते. तर ही कविता आपले लाडके, आपल्याला नेहमी हसवणारे पु ल देशपांडे यांची आहे. सो पुलंनी सुद्धा पावसावर कविता केली आहे. सो मी ती ऐकवते. इतकी वा. सुंदर म्हणजे ह्युमर क्रिएट करत करत इतका सुंदर शब्दप्रयोग इतके त्यांनी सुंदर केलेत. आपण ऐकूयात. येता आषाढू आषाढू, आषाढ महिना, येता आषाढू आषाढू, लागे पावसाची झडू, आले माझ्या मनात आपणही गीत पाडू. गीत पाडू वा म्हटलं वा. त्याने. साला बाधचा शिरस्ता पाळतात कवी जनू, येता पाऊस पिंजती छान कवितेचा धनू. शब्द कापूस कापूस, काय सुंदर उपमा दिलीये. शब्द कापूस कापूस, कसे काढती पिंजून, धनु इंद्रधनु, प्राणू मोरू देवकी नंदनू, मनू गगनू श्रवणू आणि बासुरीची तनू, शब्द टप्पोरे टप्पोरे, बोंडे कापूसाची जणू. पडो अथवा न पडो, दारी पाण्याचा टिप्पूसू, स्वस्थ बसवेल कसे येता आषाढाचा मासू. आता पुढे ऐका हा. हाती धरिताची पेनू, गळे शाईतुनी गीतू, हाती धरिताची पेनू, गळे शाईतुनी गीतू, गीतातल्या पावसाशी माझी जोडलीसे प्रीतू. झरे कवितेची ओळू, होते गीताचीच शाई, सॉरी शाईचेच गीत किंवा कशाचे काहीही. आणि अचानक कैसा धूर कोंडला खोली तू, राही अधुरे आई माझे पावसाचे गीतू. आली जाग एकाएकी नाकी शिरताची घराणू, आली जाग एकाएकी नाकी शिरताची घराणू, करपली चुलीवरी तिथे पापडाची तनू. कसा वाटोळा वाटोळा, कसा वाटोळा वाटोळा, स्वर्ण वर्णाचा लिज्जतू, झाला कोळपून काळा, गेली इज्जतू इज्जतू. झड पावसाची आली इथे गीतही भिजतू. वा, गीत भिजत आलंय. झड पावसाची आली इथे गीतही भिजतू, आता कोणासंगे घालू उगा हुज्जतू हुज्जतू. या वाव, मस्त. वा 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 वा. काय उपमा दिल्यात पावसाला एक. सुंदर. अगदीच. म्हणजे त्यांच्या कल्पनाशक्तीची तर कमालच आहे. मला वाटतं फक्त माणसांनाच नाही तर ते सगळ्याच गोष्टींना वाचू शकायचे आणि अगदी फार तळ गाठवू शकायचे असं मला वाटतंय. फारच म्हणजे पावसाच्या संदर्भात सुद्धा एवढ्या पद्धतीचा विनोद असू शकतो कवितेमध्ये. फार छान वाटलं ऐकायला. मज्जा. ताई, थँक्यू सावनी. अशी आपल्याला हा, बोल. प्रेक्षक आपल्या आधीच्याही कवितांना दाद देत आहेत, पण एक खूप छान दाद आलेली आपल्याला. गिरीश वाटवेंनी लिहिलंय. नमस्कार, आम्ही सहकुटुंब सहपरिवार या कार्यक्रमाचा आनंद घेतोय. कवितांचे सादरीकरण खूप छान चालू आहे. सुरुवातच इतकी छान झाली आहे की मस्तच. आणि हे सानिका वाटवे यांनीही म्हटलेलं आहे. त्यानंतर कोमल पाटसकर म्हणतायत की सार्थक, मस्त सादर केलीस विजयजींची कविता आणि आपली प्रेरणाची पाऊस पैंजणची टीम मस्तच. खरोखरच बाहेर पाऊस आणि तुमच्या बरोबर काव्य रूपात पाऊस एन्जॉय करतोय आम्ही सगळे. वा वा वा. वाव. थँक्यू सानिका. थँक्यू गिरीश. थँक्यू कोमल. सानिका आपल्याकडे खूप पूर्वी येत होती. आता ती खूप वेगळं स्पीच वगैरे काहीतरी एक वेगळं छान खूप सुंदर करिअर झाली आहे.
आणि ती इतके वर्ष झाली तरी सुद्धा प्रेरणा बरोबर असोसिएट आहे. थँक्यू. सगळे कार्यक्रम हे सगळे लोक बघतायत आपला. आणखीन छान वाटतंय ऐकून. सॉरी, आणखीन एक हा. आठवण आली आहे. आपल्याकडे भरपूर ठिकाणून लोक बघतायत, त्यामुळे स्वाती पंडित यांनी सांगितलंय, सावनी छान वाचन आणि तुझी कविता सुरू झाली आणि पाऊस पण सुरू झाला, मजा येत आहे. ऑनलाईन मुळे आम्ही मुंबईत पण एन्जॉय करू शकतोय. असं अरे त्यांनी वा. क्या सांगितलं. बात आहे. रोमान. थँक्यू. सगळ्यांच्याच कवितांचं खूप कौतुक होत आहे. थँक्यू स्वाती. थँक्यू. Yes. हो खरंय. खरंय. पुढे ताई- जाण्याआधी मला काही 2 व्यक्तींचा उल्लेख करायला आवडेल आज या निमित्ताने, की इतके हे कविता शोधताना आपल्याला नवीन नवीन शब्दांची ओळख होते, शब्दांची मैत्री होते, भाषेची मैत्री होतीये. मला असं वाटतं की ही कुठेतरी लहान वयामध्ये सुरुवात व्हायला लागते. आणि प्रेरणामध्ये जसं मी मगाशी म्हणाले की सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने आपण भाषेवरती काही उपक्रम करतो. बरेच उपक्रम आपण भाषेच्या बद्दलची गोडी मुलांच्या मनात निर्माण करण्यासाठी खूप उपक्रम करतो. काही अभिवाचनाचे असतात. अक्षरवाटा हा एक आपण वेगळा उपक्रम करतो की सगळे आम्ही आपलं वाचन प्रेमी लोक आम्ही दर 15 दिवसांनी एकत्र येतो आणि विचारांची, पुस्तकांच्या वरच्या विचारांची देवाणघेवाण करतो. या व्यतिरिक्त काव्य वाचनाचे, काव्य सादरीकरणाचे कार्यक्रम करतो, जसा हा पाऊस पेंजण आमचा खूप लाडका कार्यक्रम आहे. आणि हे सगळं करताना भाषेवरचे जे वेगळे वर्ग मुलांसाठी घेतले जातात, गमतीदार पद्धतीने हसत खेळत भाषा मुलांच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याचं काम करण्यासाठी आपल्याकडे निलिमा रास्ते आणि विशाखा वेलणकर या दोघी माझ्या मैत्रिणी येतात. आणि त्यांनी ज्या हसत खेळत पद्धतीने ही मराठीची गोडी मुलांच्या मनात निर्माण केली आहे, त्याबद्दल खरं तर त्यांच्या ऋणातच राहायचं आहे आम्हाला. आभार मानून त्यांना मी नक्कीच परक करणार नाहीये, पण आज या निमित्ताने त्यांचा नक्कीच मला उल्लेख करायला आवडेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाऊस पेंजणच्या पहिल्या कार्यक्रमात सुद्धा त्यांनी आपल्याला मदत केली होती, काही वेगळ्या वेगळ्या कल्पना देण्यासाठी किंवा कवितांचे अर्थ समजून सांगण्यासाठी. सो थँक्यू निलिमाताई आणि विशाखाताई. आपण असेच एकत्र पुढे काम करत राहूयात. ओके मृगजा. मी म्हणत होते की कसं म्हणजे एखादी माझी जवळची मैत्रीण, तिच्याशी मी सगळं शेअर करीन, अगदी हक्काची असेल ती, माझ्या मनातलं सगळं सांगीन, सगळ्या गुजगोष्टी करीन. तसाच मला हा पाऊस वाटतो, मित्र, सखा, त्याच्याशी मी मनातलं न बोलताही त्याला कळतात मनातल्या सगळ्या भावना. म्हणजे त्याच्याबरोबर जी मैत्री आहे ना, ती खूप सुंदर आहे, नितळ आहे, निखळ आहे. असं पावसाबरोबर, पावसाच्या पाण्याबरोबर सगळ्या भावना खळखळून वाहतात. म्हणजे दुःखाचा निरोप घेतला जातो आणि सुखाच्या, आनंदाच्या गाण्यात आपण गुंततो. पाऊस सुरू झाला की मनातल्या सगळ्या भावना, खूप असं सुंदर वातावरण तयार होतं आणि आपण हरवून जातो त्या पावसात. तर मला असं वाटतं की हा पाऊस आणि आपली मैत्री ही निखळ आहे, नितळ आहे, अशी शांता शेळकेंनी लिहिलेल्या श्रावण सरींसारखी आहे. तर मी ऐकवते हा, किती सुंदर वर्णन करतात त्या. सोशिक माती अशी सारखी वर्षावाने भिजे, युगायुगांची उत्कट आशा अक्षर होऊन रुजे. वा. केव्हा हसणे, केव्हा रडणे, कधी सोसणे कळा, असा चालला इथे सनातन सृजनाचा सोहळा. कशी मनातून मने गुंतती, भाव दाटती उरी, उन्हात न्हाऊन सुंदर येती, अशा या श्रावण सरी. जळथेंबांनी कशी चमकते सृष्टी ही साजरी, कधी हासऱ्या कधी लाजऱ्या येती श्रावण सरी. वा वा वा. किती छान लिहिलंय त्यांनी. शांताबाईंची सगळ्याच कविता खरं तर असं वाटत होतं की या कार्यक्रमांमध्ये घ्याव्यात, प्रत्येक एपिसोडमध्ये, प्रत्येक भागामध्ये, पण कुठेतरी वेळेचं बंधन असल्यामुळे आपण असा मोह आवरत होतो. इतका त्यांनी जे काही आपल्यासाठी देऊन ठेवलंय. थँक्यू मृगजा. आणि मृगजा फार छान बोललीस तू. आधी तुझ्या ज्या भावना पावसाबद्दलच्या होत्या त्या फार छान वाटल्या. या निमित्ताने अजून एक मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल, आमची मृगजा आता जिने कविता सादर केली ती आता ऑस्ट्रेलियाहून या कार्यक्रमामध्ये तिने सहभाग घेतलेला आहे. ती आता पुढच्या पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी आर्किटेक्चर मधल्या ती ऑस्ट्रेलियामध्ये गेलीये आणि तिथून तिने या कार्यक्रमात सहभाग घेतलेला आहे. मागच्या सगळ्या एपिसोड मध्ये पण ती होती.
तर प्रेरणामध्ये अशी एक खूप छान गंमत आहे. म्हणजे इथनं म्हणजे जगाच्या पाठीवर कुठेही सगळे कोणी असतील ना, तरी ते प्रेरणाचे तेवढेच असोसिएट. आमचा हर्षल सुद्धा जर्मनीत असतो. प्रेरणांच्या वेळेस तो पण आमच्या बरोबर होता. सो अशी खूप मजा करतो आम्ही प्रेरणामध्ये. आणि आणि हो. प्रेक्षक पण मजा घेत आहे. म्हणजे ऐश्वर्या सपटणेकर यांनी सांगितलंय की पावसाला एक इमोशन आहे. हो. बघून एकदम प्रसन्न वाटतं. खूप छान वाटतंय तुमच्या कविता ऐकून. त्यानंतर सानिकाने परत सांगितलंय की पुण्यातल्या पावसाच्या पैंजणाचा आवाज आम्ही कर्नाटकात उडुपीमध्ये ऐकतोय. त्यामुळे आणखीनच मजा येते. थँक्यू ऐश्वर्या, सानिका गोड. म्हणजे सगळेच त्या पावसाचा आनंद घेत आहे. म्हणजे सातही दिवस तो आनंद घेतलाय सगळ्यांनी. म्हणजे श्रावणातला पाऊस असेल, पाहुणा पाऊस असेल, कृष्णमय पाऊस, निसर्गाचा, धरित्रीचा पाऊस आणि अगदी आपल्या मनातला पाऊस, या सगळ्याचा आनंद आपण घेतलेला आहे. आणि एक मिनिट, आम्ही फक्त हा आनंद घेताना आपण सगळ्यांनी तर प्रत्येक भागामध्ये येऊन हा आनंद घेतला, देण्याचा प्रेक्षकांना खूप जास्त प्रयत्न केला. पण फक्त आपणच नाही तर हा आनंद देण्यासाठी खूप जास्त अजून सहभाग लोकांचा होता, ऑफ स्क्रीन होता. म्हणजे प्रेरणाची ही सगळी जी पोस्टर्स पाऊस पैंजणची सगळ्यांनी बघितली, पहिल्यापासूनची ती सगळी पोस्टर्स तयार करण्यासाठी आपली आरती मावशी, आरती कुलकर्णी, हिने खूप ती क्रिएटिव्ह आहेच आहे. प्रेरणाच्या बऱ्याच क्रिएटिव्ह गोष्टींमध्ये तिचा खूप मोठा सहभाग असतो. सो आरती कुलकर्णीसाठी आपण खरोखरच सगळ्यांनी टाळ्या वाजवूयात, कारण प्रेक्षकांना पण ती पोस्टर्स खूपच आवडलेत. आणि शेवटी ती पहिल्यांदा प्रेक्षकांशी बोलतात ना आपल्या कार्यक्रमाबद्दल, तर ते खूप छान त्यांनी केलेलं आहे काम. आणि त्यांनी खूप आपणहून प्रेमाने केलंय, म्हणजे अगदी प्रेमाने आपलेपणाने केलंय, त्यामुळे ती जास्त सुंदर वाटतायत आपल्याला. आणि मला खरंच कायम वाटतं आपण खरंच खूप भाग्यवान आहोत की प्रेरणावर, आपल्या सगळ्यांवर खूप भरभरून प्रेम करणारी मंडळी आहेत. आणि त्यांच्या शुभेच्छांमुळे, त्यांच्या सहकार्यामुळे, त्यांच्या प्रेमामुळे, निष्ठेमुळे आपण असे खूप भरपूर कार्यक्रम करू शकतो इतक्या छान वेळ काढून. आणि आपण एन्जॉय करतो आणि प्रेक्षकांना पण त्याच्यात सहभागी करून घेतो. याचबरोबर तुमच्या सगळ्या घरातल्याही लोकांनी, अर्थातच सगळे आपण घरात बसून काम करतोय हे सगळं सध्या, हे आपण प्रेक्षकांना आवर्जून सांगू की आम्ही सगळे आमच्या घरात बसून सगळे भाग आता तुमच्या समोर सादर केलेले आहेत. तर हे घरात बसून जेव्हा आपण अशी काही कामं करतो, तेव्हा अर्थातच घरातल्यांचाही तेवढा सहभाग असतो आपल्या या सगळ्या गोष्टींमध्ये. सो त्यांचे आभार वगैरे नको मानायला, आपल्याच परिवारातले सगळे सदस्य आहेत. आणि मला असं वाटतं की जे प्रेक्षक आपल्या बरोबर असोसिएट होतात ते सुद्धा प्रेरणाचा एक परिवाराचाच भाग होतात. तर या सगळ्यांमुळे आपण हा कार्यक्रम आज सादर करू शकलो. आणि ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढ्या सुंदर कविता आपल्याला ज्यांच्यामुळे मिळाल्या ते सगळे कवी आणि कवयित्री. कारण की ती एक कविता घ्यावीशीच वाटत होती, म्हणजे जी वाच होती. अनेक कविता होत्या ज्या घ्याव्याशा वाटत होत्या. तर आपण सगळ्यांनी, मला असं वाटतं की त्या सगळ्या कवयित्रींना, लेखकांना, सगळ्यांना इथूनच प्रणाम करूयात की त्यांनी आपल्यासाठी, आपल्या आयुष्यातला आनंद जास्तीत जास्त वृद्धिंगत व्हावा, आपल्या आयुष्यात सकारात्मकता यावी, यासाठी काय आपल्यासाठी करून ठेवलंय, केवढं मोठं काम करून ठेवलंय. आणि खरोखरच मी सगळ्या तरुण मुलांना, तरुण पिढीला मी मनापासून कळवळून असं सांगेन की जेव्हा केव्हा तुम्हाला असं काही आयुष्यात वाटेल की आता काय म्हणजे एक काहीतरी कुठेतरी संपलंय, तेव्हा निश्चित तुमचा हात धरण्यासाठी, तुम्हाला पुन्हा एकदा आनंदाच्या तुमच्या प्रवासात आनंद निर्माण करण्यासाठी हा सगळा साहित्याचा खजिना तुमच्यासाठी बाहेर उभा आहे. निसर्ग तुम्हाला साथ घालतो आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी डोळसपणे बघा. आयुष्यातला खरंच खूप मोठा आनंद हा इथे आहे, दडून बसलाय. आणि तो तुम्ही नक्की शोधा. तुमच्या आयुष्यात कधीच नैराश्य येणार नाही, रादर तुमच्या आयुष्यात कायम आनंदच राहील. नाही अमोघ? हो, म्हणूनच तर पावसाला आपण दोस्त म्हणतो. कवी सुद्धा दोस्त, मित्र म्हणतात. म्हणजे अगदी तो आपला बेस्ट फ्रेंड आहे असं म्हणायला हरकत नाही.
म्हणजे त्याची ओढ लागलेली असते. म्हणजे जेव्हा तो पाऊस पडायला सुरुवात होतो, आपल्या जवळ येतो, त्यावेळेस तो आपल्याला हात देत असतो मैत्रीचा, आणि नकळत आपणही त्याला हात मिळवतो. म्हणजे आपण प्रत्येक आता बाहेर पाऊस पडत असेल तर तुम्हाला प्रेक्षकांनाही वाटत असेल की खिडकी बाहेर हात काढावा आणि त्याला हात द्यावा, त्या मित्राला हात द्यावा, आणि मग ती भेटीची ओढ अशी वाढत जाते आणि आपल्याला घरात बसावंच वाटत नाही, जावं आणि त्याच्याबरोबर धिंगाणा घालावा. म्हणजे आता सुद्धा बाहेर बघा ना, दोस्ता पुला पाऊस आला उघडा खिडक्या दारे, दोस्ता पुला पाऊस आला उघडा खिडक्या दारे, थेंब होऊनी मुठीत आले आभाळातील तारे, थेंब होऊनी मुठीत आले आभाळातील तारे, दोस्ता पुला पाऊस आला उघडा खिडक्या दारे, हिरव्या हिरव्या फांद्यांवरती, हिरव्या हिरव्या फांद्यांवरती थेंबांचे झोपाळे झुलती, थेंबांचे झोपाळे झुलती, उंच ढगांना पाय लावण्या झोके घेती वारे, दोस्ता पुला पाऊस आला उघडा खिडक्या दारे. आता हे सगळ्या लहान मुलांसाठी आहे बरं का. किती जरी या केल्या होड्या, किती जरी या केल्या होड्या, हव्याच होत्या आणिक थोड्या, हव्याच होत्या आणिक थोड्या, बाबांच्या कामाचे कागद लावू हात नकारे, दोस्ता पुला पाऊस आला उघडा खिडक्या दारे, झेला धारा अंगावरती डोळ्यांवरती ओठांवरती, झेला धारा अंगावरती डोळ्यांवरती ओठांवरती, ऐका ऐका आनंदास्तव बंद आज शाळा रे, ऐका ऐका आनंदास्तव बंद आज शाळा रे, दोस्ता पुला पाऊस आला उघडा खिडक्या दारे, दोस्ता पुला पाऊस आला उघडा खिडक्या दारे, थेंब होऊनी मुठीत आले आभाळातील तारे, टिंब होऊनी मुठीत आले आभाळातील तारे, दोस्ता पुला पाऊस आला उघडा खिडक्या दारे, दोस्ता पुला पाऊस आला उघडा खिडक्या दारे, दोस्ता पुला पाऊस आला उघडा खिडक्या दारे. वा 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 वा, खूपच छान. खरंच या पावसाशी जर अशी दोस्ती करायची असेल तर आपल्याला आपल्या घराची दारं खिडक्या उघडायला लागतील, आणि अर्थात त्यासाठी काय करायला लागेल तर आपल्या स्क्रीनच्या या खिडक्या बंद ठेवायला लागतील, तर आपल्याला निसर्गाशी आणि पावसाशी अशी मस्त दोस्ती करता येईल. तेव्हा आपण आत्ता पुरता निरोप घेऊयात, पण आमच्या फेसबुक पेजवर आणि युट्यूब चॅनेलवर आपण सतत भेटत राहूयात, कारण तुमच्यासाठी आम्ही दर वेळेला काही ना काहीतरी नवनवीन असे कार्यक्रम वेगवेगळ्या विषयांचे वेगवेगळ्या ढंगांचे कायम घेऊन येत आहोत, वेगवेगळ्या वयोगटासाठी सुद्धा. अर्थात तोपर्यंत आपण काय करणार आहोत तर आपण सगळेजण मिळून आरोग्याची आपली काळजी घेऊयात, आपल्या स्वतःच्या पण आणि इतरांच्या पण. सुरक्षित अंतर ठेवूयात, मास्कचा नियमितपणे वापर करूयात, आवश्यक तेव्हाच आपण घराच्या बाहेर पडूयात आणि आनंद शोधत आनंदी राहूयात. आणि अर्थातच प्रेरणा देत राहू, प्रेरणा घेत राहू. धन्यवाद.